अहिल्यानगर जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेले कामबंद आंदोलन महसूल मंत्र्यांच्या आश्वासनानंतर तुर्तास स्थगित करण्यात आले आहे। कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतन श्रेणी लागू करावी आणि इतर प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू होते। राज्याचे महसूल मंत्री यांनी आंदोलनाची दखल घेत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे। मात्र आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर याहीपेक्षा तीव्र लाक्षणिक संप पुकारला जाईल असा इशारा भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मापारी यांनी दिला आहे। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर। मी राहुल मापारी, जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख कर्मचारी संघटना अहिल्यानगर। आम्ही 18/2/2026 पासून बेमुदत संपावर गेलेलो होतो। संपामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या होत्या मोजणी कामी साहित्य उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे लॅपटॉप उपलब्ध करून देणे, सुधारित आकृतीबंध मंजूर करणे, तांत्रिक वेतन श्रेणी देणे, प्रवास भत्ता बिलामध्ये वाढ करणे इत्यादी मागण्यांसाठी आम्ही संपात गेलेलो होतो। महसूल मंत्र्यांबरोबर ज्यावेळेस बैठक झाली, बैठकीमध्ये महसूल मंत्र्यांनी प्रत्येक मोजणी कर्मचाऱ्यास मोजणी साहित्य उपलब्ध करून देण्याची आश्वासित केलेले आहे। त्याचप्रमाणे महसूल मंत्र्यांनी प्रवास भत्ता बिल, सुधारित आकृतीबंध व सुधारित वेतन श्रेणी देण्याचे मंजूर केलेले आहे। त्यामुळे आम्ही आज रोजी संप स्थगित करत आहोत। जर भविष्यात संपाच्या मागण्या पूर्ण शासनाकडून झाल्या नाही तर यापुढे यापेक्षाही लाक्षणिक स्वरूपाचा संप करण्याचे आयोजित केलेले आहे।